नमस्कार मित्रांनो, या पवित्र भूमीत जिथे सूर्यकिरणांमध्ये देवत्व वास करत होते, जिथे प्रत्येक श्वासात मंत्रांचे नाद घुमत होते, अशा त्या प्राचीन काळात घडलेली ही कथा आहे. ही केवळ रथसप्तमीची कथा नाही, तर जीवन कसं जगावं, दुःखातून आनंद कसा शोधावा आणि भक्तीने आयुष्य कसं उजळून निघतं हे शिकवणारी दिव्य अनुभूती आहे. सूर्यदेवांची कृपा, ऋषींचे तप, वनातील शांतता, नद्यांचा कलकलाट आणि मंदिरातील दीपांची उजळणी या सगळ्यांतून जन्मलेली ही कथा तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करेल. मन शांत होईल, डोळे पाणावतील आणि आत्मा भक्तीने भरून येईल. ही कथा ऐकताना काळ थांबेल आणि तुम्ही त्या युगात पोहोचाल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली तुमचा भक्तिभावाने प्रतिसाद नक्की लिहा. प्राचीन काळी आर्यावर्ताच्या मध्यभागी विस्तीर्ण अशी घनदाट वने होती, जिथे उंच उंच वृक्ष सूर्यकिरणांना स्पर्श करत होते आणि त्या वृक्षांच्या सावलीत ऋषींचे आश्रम वसलेले होते. अशाच एका पवित्र प्रदेशातून मंदाकिनी नावाची निर्मळ नदी वाहत होती, जिच्या काठावर तपस्वी ऋषी आपली साधना करत असत आणि सकाळ संध्याकाळ मंत्रोच्चारांनी वातावरण पवित्र करत असत. त्या काळी लोकांचे जीवन निसर्गाशी एकरूप होते. सूर्य उगवला की दिवस सुरू होत असे आणि सूर्य मावळला की दीप प्रज्वलनाने रात्रीचे स्वागत होत असे. या भूमीत सूर्यदेवांना सर्वश्रेष्ठ मानले जाई, कारण तेच जीवनदाते होते, अन्नदाते होते आणि काळाचे साक्षीदार होते. प्रत्येक घरात सकाळी उषःकाल होताच सूर्यनमस्कार केला जात असे. पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाई आणि मनोमन कृतज्ञता व्यक्त केली जाई. अशाच एका वर्षी माघ महिन्याची सप्तमी तिथे उगवली, ज्या दिवशी आकाशात एक वेगळीच तेजस्वी कांती होती. पक्षीही जणू काही विशेष आनंदात किलबिल करत होते आणि निसर्गात एक अद्भुत शांतता पसरली होती. त्या दिवशी सूर्यदेव आपल्या सप्त अश्वांच्या रथावर आरूढ होऊन पृथ्वीवर विशेष कृपादृष्टी टाकतात असे ऋषी सांगत असत आणि म्हणूनच या दिवशी रथसप्तमीचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाई. त्या प्रदेशात देवदत्त नावाचा एक तरुण राजपुत्र राहत होता, जो लहानपणापासूनच सूर्यभक्त होता. परंतु आयुष्यातील काही कठोर अनुभवांमुळे त्याच्या मनात दुःखाची छाया दाटली होती. राजवाड्यात वैभव होते, पण मनात समाधान नव्हते. सभोवती लोक होते, पण अंतःकरण एकटे होते. देवदत्त अनेकदा राजवाड्याच्या मागील वनात जाऊन नदीकाठी बसत असे आणि वाहत्या पाण्याकडे पाहत स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधत असे. त्याला वाटत असे की देव असूनही दुःख का संपत नाही, भक्ती असूनही मन शांत का होत नाही. अशाच एका पहाटे तो नदीकाठी बसलेला असताना आकाशात लालसर केशरी प्रकाश पसरू लागला आणि सूर्य उगवण्याची वेळ झाली. त्या क्षणी आश्रमातून एक वृद्ध ऋषी तेथे आले, ज्यांचे मुख तेजस्वी होते आणि डोळ्यांत अपार करुणा होती. त्यांनी देवदत्ताकडे पाहून मंद स्मित केले आणि म्हणाले की आजचा दिवस सामान्य नाही, आज रथसप्तमी आहे. आज सूर्यदेव स्वतः भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी फिरत आहेत. देवदत्ताने नम्रपणे चरणस्पर्श केला आणि आपले दुःख व्यक्त केले. ऋषींनी त्याला सांगितले की सूर्यदेवांची पूजा केवळ विधी म्हणून नाही, तर अंतःकरण शुद्ध करण्यासाठी केली पाहिजे, कारण जेव्हा मन निर्मळ होते तेव्हाच देवाची कृपा पूर्णपणे उतरते. ऋषींनी त्याला सांगितले की आजच्या दिवशी नदी स्नान, उपवास, सूर्यनमस्कार आणि दान केल्याने आयुष्यातील अंधकार दूर होतो. त्या शब्दांनी देवदत्ताच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली. त्याने ठरवले की आजचा दिवस तो पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने पाळेल. नदीत उतरून त्याने स्नान केले. थंड पाण्याने जणू त्याचे दुःख धुवून निघाले. त्याने सूर्याला अर्घ्य दिले, मंत्र म्हटले आणि पहिल्यांदाच त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्या क्षणी त्याला जाणवले की देव नेहमीच जवळ होते, फक्त त्याचे मन बंद होते. रथसप्तमीच्या त्या पवित्र सकाळी निसर्ग, देव आणि मानव यांच्यातील नाते पुन्हा एकदा दृढ झाले आणि देवदत्ताच्या जीवनात परिवर्तनाची पहिली किरणे उमटली. रथसप्तमीच्या त्या पवित्र सकाळीनंतर देवदत्ताच्या मनात एक वेगळीच स्थिरता उतरली होती. नदीकाठी केलेल्या स्नानानंतर आणि सूर्याला अर्पण केलेल्या अर्घ्यानंतर त्याला जणू अंतःकरणात दीर्घकाळ साचलेला भार हलका झाल्यासारखा वाटत होता. वृद्ध ऋषींनी त्याला आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले आणि देवदत्त नम्रपणे त्यांच्या मागे मागे चालू लागला. दाट वनातून जाताना पक्ष्यांचे कलरव, पानांमधून गळणारे सूर्यकिरण आणि वाऱ्याच्या मंद झुळुकीत हलणारी फुले यामुळे त्याला वाटू लागले की निसर्गही आज त्याच्याशी संवाद साधत आहे.
आश्रमात पोहोचल्यावर ऋषींनी अग्नी प्रज्वलित केला, समिधा अर्पण केल्या आणि सूर्यदेवांच्या स्तोत्रांचा गूढ नाद आसमंतात पसरू लागला. त्या मंत्रोच्चारांत देवदत्त हरवून गेला आणि त्याचे मन एकाग्र होत गेले. ऋषींनी त्याला सांगितले की सूर्यदेव केवळ आकाशातील तेजस्वी गोळा नाहीत, तर ते धर्म, कर्तव्य, सत्य आणि सातत्य यांचे प्रतीक आहेत. जो मनुष्य दररोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे आपले कर्तव्य न चुकता करतो, तोच खरा सुखी होतो. देवदत्ताने ऐकताना डोळे मिटले आणि त्याच्या मनात राजवाड्यातील दिवस आठवू लागले, जिथे तो अनेकदा कर्तव्यापासून पळ काढत असे, दुःखाला कारण देवावर ढकलत असे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असे. ऋषींनी पुढे सांगितले की रथ सप्तमीच्या दिवशी केलेली साधना केवळ त्या दिवसापुरती मर्यादित नसावी, तर ती जीवनभराची दिशा ठरवणारी असावी. कारण सूर्यदेव त्या दिवशी भक्ताला एक संधी देतात, स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला सुधारण्याची आणि नव्याने सुरू करण्याची. आश्रमात त्या दिवशी अनेक साधू, तपस्वी आणि गृहस्थ जमले होते. कोणी नदीत स्नान करून आले होते, कोणी उपवासाचे व्रत घेतले होते, तर कोणी सूर्यरथाची प्रतिकात्मक पूजा करत होते. एका बाजूला वृद्ध स्त्रिया गूढ कथा सांगत होत्या, ज्यात सूर्यदेवांनी अंधारात अडकलेल्या मानवांना प्रकाश दाखवला होता, तर दुसऱ्या बाजूला लहान मुले फुलांनी सूर्यरथ सजवत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद झळकत होता. देवदत्त हे सगळे पाहत होता आणि त्याला जाणवले की भक्ती ही एकट्याची नसते, ती सामूहिक असते, लोकांना एकत्र आणणारी असते आणि दुःखाला वाट करून देणारी असते. ऋषींनी देवदत्ताला सांगितले की संध्याकाळी राजवाड्यात परतून त्याने प्रजेकरिता विशेष दानधर्म करावा, गरिबांना अन्न द्यावे आणि सूर्यदेवांचे नाव घेऊन आपल्या अंतःकरणातील अहंकार अर्पण करावा. सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसे आकाशात केशरी आणि तांबूस रंग पसरले. आश्रमात दीप लावले गेले आणि वातावरणात एक गूढ शांतता उतरली. देवदत्ताने ऋषींना प्रणाम केला आणि मनात एक दृढ संकल्प घेऊन राजवाड्याकडे प्रस्थान केले. बैलगाडीत बसताना त्याला वाटत होते की आज सकाळी जो तो राजपुत्र होता, तो आता राहिलेला नाही. त्याच्या मनात एक नवा प्रकाश जागा झाला आहे. राजवाड्यात पोहोचताच त्याने दानशाळा उघडण्याची आज्ञा दिली. अन्न तयार झाले, रोग गोळा झाले आणि देवदत्त स्वतः हाताने अन्न वाढू लागला. गरिबांच्या डोळ्यात दिसणारा समाधानाचा भाव पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. त्या रात्री राजवाड्याच्या गच्चीवर उभा राहून त्याने आकाशाकडे पाहिले. तारे लुकलुकत होते आणि चंद्रप्रकाशातही त्याला सूर्यदेवांची उपस्थिती जाणवत होती. त्याने मनोमन प्रार्थना केली की हे सूर्यदेवा, मला दररोज तुमच्यासारखा नियमित, तेजस्वी आणि कर्तव्यनिष्ठ बनवा. त्या क्षणी त्याला जाणवले की आयुष्य आनंदी होण्यासाठी बाह्य गोष्टी बदलण्यापेक्षा अंतःकरण बदलणे अधिक आवश्यक असते आणि रथसप्तमीची खरी देणगी हीच आहे. त्या रात्री देवदत्ताला गाढ झोप लागली आणि त्या झोपेत त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. जणू तो राजवाड्यात नसून एका अनोळखी पण अतिशय पवित्र स्थानी उभा आहे. चारही बाजूंनी सुवर्ण प्रकाश पसरलेला आहे आणि त्या प्रकाशातून सप्त अश्वांचा दिव्य रथ हळूहळू पुढे येत आहे. रथावर तेजस्वी किरणांनी वेढलेले सूर्यदेव विराजमान होते. त्यांच्या मुखावर करुणा होती आणि नेत्रांत अनंत विश्व सामावलेले होते. देवदत्त भयभीत झाला नाही, उलट त्याचे मन शांत झाले आणि तो आपोआपच भूमीवर लोटांगण घालू लागला. सूर्यदेवांनी त्याच्याकडे पाहून सांगितले की भक्ती म्हणजे मागणे नव्हे, तर स्वीकारणे आहे. जी मिळाले आहे त्यात समाधान शोधणे आणि जे दिले आहे ते कर्तव्याने पार पाडणे हेच खरे तप आहे. देवदत्ताने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारले की मग दुःख काय येते, संकटे काय येतात? त्यावर सूर्यदेव हसले आणि म्हणाले की जसे आकाशात ढग येतात आणि जातात, तसेच जीवनात दुःख येते आणि निघून जाते. पण जो मनुष्य ढगांपलीकडील सूर्याला विसरत नाही, तो कधीच अंधारात हरवत नाही. त्या दिव्य वाणीने देवदत्ताचे अंतःकरण हलले आणि त्याला जाणवले की तो आजवर केवळ परिणाम पाहत होता, कारणांकडे दुर्लक्ष करत होता. स्वप्नातच सूर्यदेवांनी त्याला एका प्राचीन मंदिरात नेले, जिथे काळ्या दगडात कोरलेली सूर्यदेवांची मूर्ती होती. समोर अखंड दीप जळत होता आणि भोवती वेदपाठी ऋषी मंत्रोच्चार करत होते. सूर्यदेवांनी सांगितले की या मंदिरात येणारा प्रत्येक भक्त आपल्या कर्मांचा आरसा पाहतो. जो प्रामाणिक असतो त्याला शांती मिळते आणि जो दांभिक असतो त्याला अस्वस्थता. देवदत्ताने त्या मूर्तीसमोर उभे राहून स्वतःच्या आयुष्याचा विचार केला.
बालपणापासून आत्तापर्यंतचे क्षण डोळ्यांसमोर उभे राहिले. चुकलेले निर्णय, न बोललेली सत्ये, दुर्लक्षित कर्तव्ये आणि अनावश्यक अभिमान याची जाणीव होत गेली. सूर्यदेवांनी त्याला सांगितले की रथसप्तमी ही केवळ उत्सवाची तारीख नाही, ती आत्मपरीक्षणाची वेळ आहे, ज्या दिवशी मनुष्याने स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले पाहिजे. तेवढ्यात आश्रमातील शंखनादाचा आवाज आला आणि देवदत्ताची झोप उडाली. पहाट झाली होती आणि पूर्वेकडील आकाश पुन्हा एकदा लालसर होत होते. तो उठून बसला आणि स्वप्न अजूनही मनात जिवंत होते. त्याला वाटले की हे केवळ स्वप्न नव्हते, तर एक संदेश होता. त्याने स्नान केले, स्वच्छ वस्त्रे परिधान केली आणि राजवाड्यातील मंदिरात जाऊन सूर्यदेवांच्या मूर्तीसमोर ध्यानात बसला. आज ध्यान करताना त्याला मन एकाग्र ठेवणे सोपे वाटत होते. विचारांचा कोलाहल थांबला होता आणि श्वासोच्छ्वासात एक लय निर्माण झाली होती. ध्यान संपल्यावर त्याने निर्णय घेतला की तो केवळ राजपुत्र म्हणून नव्हे, तर एक सेवक म्हणून राज्य करेल. त्या दिवशी सभेत बसताना त्याने पहिल्यांदाच प्रजेच्या तक्रारी शांतपणे ऐकल्या. न्याय देताना कठोरपणा कमी आणि करुणा अधिक होती. वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, एका विधवेच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि देवदत्ताच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. त्याला जाणवले की अधिकारात असताना सेवा करता येणे हीच खरी शक्ती आहे. संध्याकाळी तो पुन्हा एकदा नदीकाठी गेला. सूर्य मावळत होता आणि पाण्यावर सोनेरी प्रतिबिंब पडले होते. त्याने हात जोडून सूर्याला नमस्कार केला आणि मनोमन सांगितले की आज मला जीवनाचा खरा अर्थ समजायला सुरुवात झाली आहे. त्या क्षणी त्याला जाणवले की रथसप्तमीने त्याला केवळ धार्मिक विधी शिकवले नाहीत, तर माणूस म्हणून घडवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ही प्रक्रिया आयुष्यभर चालणारी आहे. रथसप्तमीचा तो दिवस संपल्यानंतरही देवदत्ताच्या जीवनातील बदल थांबले नाहीत. उलट प्रत्येक उगवत्या सूर्याबरोबर त्याच्या मनातील प्रकाश अधिक गडद होत गेला. काही दिवसांनी राजवाड्याच्या सभागृहात मोठी सभा बोलावण्यात आली. दूरदूरच्या गावांतील प्रमुख, ऋषी, वैद्य, शिल्पकार आणि सामान्य प्रजाजनही उपस्थित होते. कारण देवदत्ताने ठरवले होते की आता निर्णय एकट्याने नाही, तर सर्वांच्या साक्षीने घ्यायचे. सभागृहात प्रवेश करताना त्याने सूर्यदेवांच्या दिशेकडे पाहून मनोमन नमस्कार केला आणि सिंहासनावर बसण्याऐवजी तो सभेच्या मध्यभागी साध्या आसनावर बसला. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. देवदत्ताने शांत स्वरात सांगितले की राजा म्हणजे सर्वांचा मालक नसून सर्वांचा रक्षक असतो आणि रक्षणासाठी प्रथम ऐकणे आवश्यक असते. त्या दिवशी पहिल्यांदाच सभेत भीती नव्हती. लोक मोकळेपणाने बोलत होते, आपली दुःखे मांडत होते आणि देवदत्त प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. एका गावातील नदी आटल्याची व्यथा सांगण्यात आली, तर दुसऱ्या गावातील मंदिर जीर्ण झाल्याची चिंता व्यक्त झाली. कुणी वनातील प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल बोलले, तर कुणी आश्रमाला अन्नधान्याची गरज असल्याचे सांगितले. देवदत्ताने प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली आणि लगेचच उपाययोजना जाहीर केल्या. नदीसाठी जलसंधारण, मंदिरासाठी शिल्पकार, वनासाठी नियम आणि आश्रमासाठी धान्य. हे निर्णय घेताना त्याच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता, तर सेवाभाव होता. सभेच्या शेवटी वृद्ध ऋषी उभे राहिले आणि म्हणाले की सूर्यदेवांनी आज या राज्याला खरा वारस दिला आहे. कारण ज्याच्या मनात प्रकाश आहे, तोच इतरांना प्रकाश देऊ शकतो. त्या शब्दांनी देवदत्ताचे डोळे पाणावले, कारण त्याला जाणवले की ही प्रशंसा त्याच्या पदासाठी नव्हे, तर परिवर्तनासाठी आहे. त्या रात्री राजवाड्यात मोठा दीपोत्सव झाला. प्रत्येक अंगणात दीप लावले गेले. मंदिरात विशेष पूजा झाली आणि प्रजाजन आनंदाने एकमेकांना अन्न वाटू लागले. देवदत्त मात्र गच्चीवर उभा राहून हे सगळे शांतपणे पाहत होता. त्याला वाटत होते की हा आनंद बाहेरचा नाही, तर आतून येणारा आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच तो बैलगाडीत बसून जंगलाकडे निघाला, कारण त्याला ऋषींनी सांगितले होते की खरा राजा केवळ सिंहासनावर नाही, तर भूमीवर चालताना घडतो. वनात प्रवेश करताच त्याने पाहिले की काही शिकारी नियम मोडून प्राण्यांना त्रास देत आहेत. देवदत्ताने त्यांना थांबवले, समजावले आणि वनसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याच्या शांत पण ठाम वाणीने ते शिकारीही लाजले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. पुढे जाताना त्याला एक लहान आश्रम दिसला, जिथे एक तरुण ऋषी तप करत होता. देवदत्ताने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला आवश्यक वस्तू देण्याचे वचन दिले. त्या तरुण ऋषीने देवदत्ताला आशीर्वाद दिला आणि सांगितले की जो राजा तपस्व्यांचे रक्षण करतो, त्याचे राज्य आपोआप सुरक्षित राहते. संध्याकाळी नदीकाठी पोहोचल्यावर देवदत्ताने पाहिले की काही स्त्रिया पाण्यासाठी दूरवरून येत आहेत. त्याने लगेचच तिथे घाट बांधण्याची आज्ञा दिली.
आणि त्याच्या मनात विचार आला की सेवा ही मोठ्या गोष्टींमध्ये नसून छोट्या सोयींमध्ये असते. सूर्य मावळताना त्याने पुन्हा एकदा अर्घ्य दिले आणि मनोमन म्हणाला की आज मला समजले की रथसप्तमीचा संदेश एका दिवसापुरता नसून प्रत्येक दिवसासाठी आहे. त्या क्षणी त्याला जाणवले की आयुष्य आनंदी होण्यासाठी मोठे यज्ञ किंवा कठोर तप आवश्यक नसते, तर सातत्याने केलेली छोटी चांगली कर्मेच खरा उत्सव असतात आणि सूर्यदेव त्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार असतात. रथ सप्तमीच्या दिवसानंतर काही आठवडे उलटले तरी देवदत्ताच्या अंतःकरणातील परिवर्तन अधिकच गहिरे होत चालले होते. सकाळी सूर्य उगवण्याआधी उठून नदीस्नान, ध्यान आणि सूर्यनमस्कार हे त्याचे नित्यकर्म झाले होते आणि या सातत्यामुळे त्याच्या विचारांमध्ये स्थैर्य आले होते. एका सकाळी ध्यानातून उठल्यानंतर त्याच्या मनात एक वेगळाच विचार उमटला की केवळ स्वतः बदलून उपयोग नाही, तर प्रजेच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश पोहोचला पाहिजे. त्याच दिवशी त्याने राज्यातील सर्व प्राचीन मंदिरांची पाहणी करण्याचा संकल्प केला, कारण ऋषींनी सांगितले होते की ज्या भूमीत देवळे जागृत असतात तिथे लोकांचे मनही जागृत राहते. देवदत्त साध्या वस्त्रात थोड्या सेवकांसह बैलगाडीत बसून प्रवासाला निघाला. वाटेत विस्तीर्ण शेती, हिरवीगार वनराई, डोंगरांच्या कुशीत वसलेली लहान गावे पाहताना त्याला जाणवले की हे राज्य केवळ सीमांनी बांधलेले नाही, तर लोकांच्या श्रद्धेने जोडलेले आहे. पहिल्या मंदिरात पोहोचल्यावर त्याने पाहिले की काळाच्या ओघात पूजाविधी केवळ औपचारिक झाले होते. पुजाऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि भक्तांची संख्या कमी झाली होती. देवदत्ताने पुजाऱ्यांशी संवाद साधला, त्यांना आदराने वागवले आणि सांगितले की पूजा ही देवासाठी नसून माणसाच्या अंतःकरणासाठी असते. त्याने मंदिराच्या सभामंडपात प्रजेकरता कथा, भजन आणि सूर्यदेवांचे स्तोत्र यांची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली, जेणेकरून लोक पुन्हा एकदा श्रद्धेने एकत्र येतील. पुढे जाताना त्याला एक अतिशय जुने सूर्यदेवांचे मंदिर दिसले, ज्याची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली होती आणि आसपास शांतता पसरली होती. त्या मंदिरात प्रवेश करताच देवदत्ताचे मन आपोआपच शांत झाले आणि त्याला रथसप्तमीच्या स्वप्नाची आठवण झाली. त्याने तिथे दीर्घकाळ ध्यान केले आणि जाणवले की जिथे अहंकार नसतो तिथे देवत्व प्रकट होते. त्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली एक वृद्ध स्त्री त्याच्या नजरेस पडली. तिच्या डोळ्यात दुःख होते आणि हात थरथरत होते. देवदत्ताने तिची विचारपूस केली असता कळले की तिचा मुलगा अन्नाभावी आजारी पडला आहे. त्या क्षणी देवदत्ताला समजले की भक्ती केवळ देवळात मर्यादित न ठेवता जीवनात उतरवली पाहिजे. त्याने तात्काळ वैद्य बोलावण्याची आणि त्या कुटुंबासाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात जे समाधान दिसले ते कोणत्याही यज्ञाच्या फळाहून मोठे होते. पुढच्या प्रवासात देवदत्त एका घनदाट वनातून गेला, जिथे ऋषींचे लहान आश्रम होते. त्याने प्रत्येक आश्रमात जाऊन ऋषींचा आशीर्वाद घेतला, त्यांच्या गरजा विचारल्या आणि मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला. एका आश्रमात एका ऋषींनी त्याला सांगितले की खरा राजा तोच जो प्रजेच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानतो. हे शब्द देवदत्ताच्या मनात खोलवर रुतले. संध्याकाळी प्रवास संपवून तो नदीकाठी थांबला. सूर्य मावळत होता आणि आकाशात लालसर छटा पसरत होत्या. देवदत्ताने अर्घ्य देताना मनोमन प्रार्थना केली की मला कधीही माझ्या कर्तव्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. त्या क्षणी त्याला जाणवले की रथसप्तमीने त्याला जे शिकवले ते केवळ एका उत्सवाचे महत्त्व नव्हते, तर आयुष्याला दिशा देणारे तत्त्वज्ञान होते. त्या रात्री तंबूत विश्रांती घेताना त्याच्या मनात विचार आला की आनंद हा साठवून ठेवण्याची गोष्ट नाही, तर वाटून देण्याची आहे आणि जितका तो वाटला जातो तितका तो वाढतो. त्या जाणीवेने देवदत्ताच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले आणि त्याला खात्री वाटली की सूर्यदेवांच्या कृपेने त्याचा मार्ग योग्य दिशेने चालला आहे. प्रवासातून परतल्यानंतर देवदत्ताच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला, कारण त्याने ठरवले होते की आता प्रत्येक निर्णय धर्माच्या आणि करुणेच्या प्रकाशात घ्यायचा. राजवाड्यातील दिनचर्या बदलली. पहाटे आश्रमातील घंटानादासोबत तो उठू लागला. सूर्यनमस्कारानंतर तो गुरुजनांना भेटत असे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने दिवसाची दिशा ठरवत असे. एके दिवशी राज्याच्या सीमेजवळील एका गावातून बातमी आली की दीर्घकाळ पडलेला दुष्काळ प्रजेचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. शेतं कोरडी पडली आहेत, गुरे अशक्त झाली आहेत आणि लोकांच्या चेहऱ्यावर निराशेची छाया दाटली आहे. देवदत्ताने विलंब न करता त्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजवाड्याचं ऐश्वर्य सोडून तो साध्या वस्त्रात थोड्या सेवकांसह बैलगाडीत बसून निघाला. गावात पोहोचताच त्याने पाहिले की जमिनीला भेगा पडल्या आहेत, विहिरी कोरड्या आहेत आणि लोक देवळात बसून आक्रोश करत आहेत.
देवदत्ताने सर्वांना एकत्र बोलावले आणि सांगितले की सूर्यदेव केवळ परीक्षा घेत नाहीत तर मार्गही दाखवतात. गरज आहे ती एकत्र येऊन प्रयत्न करण्याची. त्याने गावातील वृद्धांना, तरुणांना आणि स्त्रियांना कामांचे विभाजन करून दिले. कुणी नदीकाठावर बंधारे बांधायला सुरुवात केली, कुणी विहिरी खोल करण्याचे काम हाती घेतले, तर कुणी देवळात अखंड दीप प्रज्वलित करून सूर्यदेवांची उपासना सुरू केली. देवदत्त स्वतःही त्या कामात सहभागी झाला. माती उचलली, दगड रचले आणि घामाने भिजला. हे पाहून गावकऱ्यांच्या मनात नवी उमेद जागी झाली. काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आकाशात ढग दाटू लागले. वाऱ्याची दिशा बदलली आणि पहिल्या पावसाच्या थेंबांनी कोरड्या जमिनीला स्पर्श केला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी सूर्यदेवांचे नाव घेतले. देवदत्त त्या क्षणी नदीकाठी उभा राहून त्या पावसाकडे पाहत होता आणि त्याला जाणवले की जीवनातही काही क्षण असेच असतात जे काळाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मार्ग दाखवतात. त्या जाणीवेने त्याच्या अंतःकरणात एक शांतता पसरली आणि त्याला खात्री वाटली की आयुष्य आनंदी होण्यासाठी केवळ बाह्य सुखांची गरज नसते, तर अंतःकरणात स्थिर झालेला धर्मच खरा आधार असतो. काळ पुढे सरकत होता आणि देवदत्ताच्या राज्यात शांती, समृद्धी आणि धर्म यांचा संगम अधिकच दृढ होत चालला होता. परंतु जीवनातील खरी परीक्षा सुखात नव्हे तर संकटात असते हे त्याला लवकरच अनुभवायला मिळाले. एका सकाळी सीमा भागातून संदेश आला की पर्वतरांगांच्या पलीकडील एका शक्तिशाली राजाने राज्यावर स्वारी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच्या सैन्याची हालचाल वाढली आहे आणि गावोगावी भीतीचे वातावरण पसरले आहे. सभागृहात सल्लागार जमले. काहींनी युद्धाची तयारी करण्याचा आग्रह धरला, तर काहींनी सुरक्षिततेसाठी किल्ल्यांचे दरवाजे बंद करण्याचा सल्ला दिला. देवदत्त शांतपणे सर्वांचे बोलणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर घाई किंवा भीती नव्हती, कारण त्याच्या मनात रथसप्तमीच्या दिवशी मिळालेली शिकवण खोलवर रुजलेली होती. त्याने सांगितले की युद्ध हे शेवटचे साधन असते. आधी धर्माचा आणि संवादाचा मार्ग तपासला पाहिजे. त्याने काही अनुभवी दूत निवडले आणि त्यांना समोरच्या राजाकडे पाठवले. त्यांच्या हातात शांतीचा संदेश आणि सूर्यदेवांच्या नावाने दिलेला सत्याचा शब्द होता. दरम्यान देवदत्ताने राज्यातील लोकांना धीर दिला. मंदिरात सामूहिक प्रार्थना सुरू केल्या, आश्रमांमध्ये यज्ञ झाले आणि नदीकाठी दीपदान झाले. या सगळ्यात लोकांच्या मनातील भीती कमी होत गेली. देवदत्त स्वतः प्रत्येक विधीत सहभागी होत होता, लोकांमध्ये मिसळत होता आणि त्यांना सांगत होता की संकटातही सूर्य उगवतोच, अंधार कायमचा नसतो. काही दिवसांनी दूत परत आले आणि त्यांनी सांगितले की समोरचा राजा केवळ लोभाने नव्हे तर चुकीच्या सल्ल्यांमुळे आक्रमणाचा विचार करत होता. पण देवदत्ताच्या संदेशाने आणि त्याच्या राज्यातील धर्मनिष्ठतेच्या कथा ऐकून त्याचे मन बदलले आहे. तो भेटीसाठी स्वतः येण्यास तयार झाला आहे. हे ऐकून सभागृहात आश्चर्याची लाट उसळली. ठरलेल्या दिवशी तो राजा आपल्या थोड्या मोजक्या सेवकांसह आला. देवदत्ताने त्याचे स्वागत सन्मानाने केले. कोणताही अहंकार न दाखवता त्याला राजवाड्यातील मंदिरात नेले, जिथे सूर्यदेवांची प्राचीन मूर्ती विराजमान होती. त्या मूर्तीसमोर उभे राहून देवदत्ताने सांगितले की सत्ता ही क्षणभंगूर आहे, पण धर्म शाश्वत आहे. जो राजा लोकांच्या हृदयावर राज्य करतो तोच खरा विजयी असतो. समोरच्या राजाच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला. त्याने आपल्या चुका मान्य केल्या आणि दोन्ही राज्यांमध्ये मैत्रीचा करार झाला. त्या दिवशी राजवाड्यात मोठा उत्सव झाला नाही. कोणताही दिखावा नव्हता, पण अंतःकरणातील समाधान अपार होते. देवदत्त त्या संध्याकाळी एकटाच नदीकाठी गेला. सूर्य मावळत होता आणि पाण्यावर लालसर किरण पडत होते. त्याने हात जोडून प्रार्थना केली की मला कधीही विजयाचा गर्व येऊ देऊ नकोस. त्याला जाणवले की खरी ताकद शस्त्रात नसून संयमात असते. त्या रात्री आश्रमातून शंखनाद झाला. ऋषींनी आशीर्वाद दिले आणि प्रजेने दीप लावून आनंद साजरा केला. देवदत्त मात्र आपल्या कक्षात बसून विचार करत होता की जर त्या दिवशी, रथसप्तमीच्या दिवशी त्याने अंतर्मुख होण्याचे धाडस केले नसते तर आज कदाचित हा निर्णय वेगळा असता. त्याला उमगले की देवाच्या कृपेने माणसाला दिशा मिळते, पण त्या दिशेवर चालायचे की नाही हे आपल्या हातात असते. पुढच्या दिवशी त्याने सभेत जाहीर केले की दोन्ही राज्यांतील लोक एकमेकांच्या यात्रांना, देवळांना आणि आश्रमांना मुक्तपणे भेट देऊ शकतील, कारण धर्म सीमांनी बांधला जात नाही.
लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि देवदत्ताच्या नावाबरोबर सूर्यदेवांचे नावही श्रद्धेने घेतले जाऊ लागले. त्या क्षणी त्याच्या मनात एकच भावना होती की आयुष्य आनंदी होण्यासाठी दुसऱ्याला जिंकण्याची गरज नसते, तर स्वतःवर विजय मिळवणे हाच खरा उत्सव आहे. आणि रथसप्तमीचा संदेश याहून वेगळा काय असू शकतो? मैत्रीच्या करारानंतर राज्यात एक नवे पर्व सुरू झाले. कारण दोन भिन्न प्रदेशातील लोकांचे विचार, श्रद्धा आणि परंपरा एकमेकांशी मिसळू लागल्या आणि या संगमातून एक व्यापक धर्मभावना जन्माला आली. देवदत्ताने ठरवले की या ऐक्याला केवळ राजकीय स्वरूप न देता धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान द्यावे. म्हणून त्याने नदीच्या काठावर एक भव्य पण साधेपणाने नटलेला सूर्यदेवांचा महोत्सव आयोजित केला. त्या दिवशी पहाटेपासूनच नदीकाठी गर्दी जमली. ऋषी मंत्रोच्चार करत होते, स्त्रिया सुवासिक फुलांनी घाट सजवत होत्या, तर तरुण नदीत स्नान करून शिस्तीत उभे राहून सूर्यनमस्कार करत होते. देवदत्त साध्या वस्त्रात लोकांमध्ये मिसळला. कुठेही राजा असल्याचा बडेजाव न करता तो प्रत्येकाशी संवाद साधत होता. कुणाच्या हातात फुले देत होता, कुणाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत होता. सूर्य उगवताच अखंड शंखनाद झाला. आकाशात केशरी प्रकाश पसरला आणि त्या क्षणी सगळ्यांना एकाच भावनेने व्यापून टाकले, जणू सूर्यदेव स्वतः त्या सोहळ्यात उपस्थित आहेत. देवदत्ताने नदीत उतरून अर्घ्य अर्पण केले आणि मनोमन प्रार्थना केली की या प्रकाशात कोणाचाही अंधार राहू नये. महोत्सवात दोन्ही राज्यांतील ऋषींनी आपापल्या कथा सांगितल्या, ज्यात सूर्यदेवांनी मानवाला कष्ट, सातत्य आणि धर्माचे महत्त्व कसे शिकवले याचे वर्णन होते. या कथा ऐकताना लोकांच्या डोळ्यात श्रद्धा आणि कृतज्ञता दाटून आली. एका वृद्ध ऋषींनी सांगितलेली कथा विशेष प्रभावी ठरली, ज्यात एका अहंकारी राजाने सूर्यदेवांचा अपमान केल्यामुळे त्याचे राज्य अधःपाताला गेले आणि नंतर पश्चात्तापाने व भक्तीने त्याला पुन्हा उभारी मिळाली. ही कथा ऐकून देवदत्त अंतर्मुख झाला आणि त्याने स्वतःच्या मनातल्या सूक्ष्म अहंकारालाही नम्रपणे वंदन केले. दुपारी अन्नदान सुरू झाले. मोठ्या पानांवर अन्न वाढले गेले. कोणी श्रीमंत, कोणी गरीब असा भेद नव्हता. सगळे एकाच पंक्तीत बसले होते आणि त्या दृश्याने देवदत्ताचे हृदय भरून आले. त्याला जाणवले की जेव्हा लोक एकत्र जेवतात तेव्हा त्यांच्यातील भिंती आपोआप कोसळतात. संध्याकाळी नदीवर दीप सोडण्यात आले. हजारो दिव्यांच्या प्रतिबिंबात नदी जणू तारकांनी सजली होती. लोक शांतपणे प्रार्थना करत होते आणि वातावरणात एक अलौकिक शांतता पसरली होती. देवदत्त नदीकाठी उभा राहून हे दृश्य पाहत होता आणि त्याला वाटले की आज रथसप्तमीचा खरा अर्थ साकार झाला आहे, कारण हा उत्सव केवळ विधी नव्हता, तर हृदयांना जोडणारा सेतू होता. त्या रात्री राजवाड्यात परतल्यानंतर त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की राज्यातील प्रत्येक बालकाला लहानपणापासून सूर्योपासनेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे शिक्षण दिले जाईल, जेणेकरून पुढची पिढी केवळ परंपरा पाळणारी नव्हे, तर त्यांचा अर्थ समजून घेणारी बनेल. काही दिवसांनी आश्रमांमध्ये बालकांसाठी कथा, ध्यान आणि सेवाकार्य सुरू झाले. त्यात देवदत्त स्वतः वेळ काढून सहभागी होत असे आणि बालकांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना त्याला स्वतःलाही जीवनाचे नवे अर्थ गवसत होते. एके दिवशी एका बालकाने त्याला विचारले की सूर्य रोज उगवतो, मग देव कधी थकतो का? देवदत्त हसला आणि म्हणाला की देव कधीच थकत नाही, कारण तो देताना थकत नाही. त्या साध्या उत्तरातही त्याला रथसप्तमीची गूढ शिकवण दिसली. काळ जसजसा पुढे जात होता तसतसे देवदत्ताच्या आयुष्यातील आनंद अधिक स्थिर होत चालला होता, कारण तो आता क्षणिक समाधानात नव्हे तर दीर्घकालीन अर्थपूर्ण सेवेत आनंद शोधत होता. त्याला उमगले की जेव्हा जीवनाचा केंद्रबिंदू स्वतःपासून दूर जाऊन समाजाकडे वळतो तेव्हाच खरा आनंद जन्माला येतो आणि सूर्यदेवांच्या प्रकाशासारखा तो आनंद सर्वदूर पसरतो. समय पुढे सरकत गेला तसे देवदत्ताच्या जीवनात बाह्य यशासोबत अंतर्मनाची एक सूक्ष्म कसोटी सुरू झाली, कारण लोकांच्या स्तुतीने आणि राज्याच्या वाढत्या कीर्तीने त्याच्या भोवती अदृश्य वलय निर्माण होऊ लागले होते. जिथे तो जात असे तिथे लोक नम्रतेने नतमस्तक होत. ऋषी त्याला धर्मराजा म्हणू लागले आणि प्रजाजन त्याच्याकडे देवासारखे पाहू लागले. हे सर्व पाहून देवदत्ताच्या मनात एक क्षणभर सूक्ष्म समाधान उमटत असे, पण लगेचच तो स्वतःला आवरत असे. एके संध्याकाळी तो राजवाड्याच्या मागील प्राचीन देवळात एकटाच बसला होता, जिथे सूर्यदेवांची लहानशी मूर्ती होती आणि समोर अखंड दीप जळत होता. त्या शांततेत त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता,
आणि मनात प्रश्न उमटत होते की मी खरोखर धर्मासाठी काम करतो आहे की लोकांच्या प्रशंसेसाठी. त्या क्षणी त्याला रथसप्तमीच्या दिवशी पडलेले स्वप्न आठवले आणि सूर्यदेवांचे शब्द मनात घुमले की भक्ती म्हणजे स्वीकार आणि कर्तव्य. देवदत्ताने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली की माझ्या मनात गर्वाचा अंशही राहू देऊ नकोस. त्या रात्री त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. यावेळी तो एका विशाल मैदानात उभा होता जिथे हजारो लोक त्याच्या दिशेने पाहत होते. पण अचानक सूर्य ढगाळ गेला आणि अंधार पसरला. लोकांची नजर त्याच्यावरून हटली आणि तो एकटाच उरला. त्या अंधारात एक वृद्ध साधू प्रकट झाला आणि म्हणाला की जेव्हा प्रकाश स्वतःचा समजला जातो तेव्हा तो हरवतो, पण जेव्हा तो देवाचा मानला जातो तेव्हा तो कधीच जात नाही. देवदत्त दचकून जागा झाला आणि त्याच्या कपाळावर घाम होता, पण मन मात्र हलके झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याने एक धाडसी निर्णय घेतला की काही काळ तो राजवाड्यापासून दूर जाऊन एका दूरच्या आश्रमात राहील आणि स्वतःला पुन्हा एकदा शून्यात आणेल. सल्लागारांनी विरोध केला, प्रजेने चिंता व्यक्त केली, पण देवदत्त ठाम राहिला. कारण त्याला उमगले होते की राजा असो वा सामान्य मनुष्य, स्वतःला तपासण्यासाठी एकांत आवश्यक असतो. तो साध्या वस्त्रात, कोणतीही ओळख न सांगता एका दाट वनातील आश्रमात पोहोचला, जिथे काही मोजके ऋषी साधना करत होते. तिथे त्याने लाकूड फोडले, पाणी आणले, अन्न शिजवले आणि कोणताही मान न घेता इतरांप्रमाणे काम केले. सुरुवातीला शरीर थकले, मन अस्वस्थ झाले, पण हळूहळू त्या श्रमांतच त्याला शांतता मिळू लागली. आश्रमातील एक वृद्ध ऋषी त्याच्याकडे पाहून म्हणाले की तू खूप ओळखीचा वाटतोस, पण तुझ्या डोळ्यात राजा नाही तर शोधक दिसतो. त्या शब्दांनी देवदत्ताचे डोळे पाणावले, कारण त्याला जाणवले की त्याची खरी ओळख इथे पुन्हा उघड होत आहे. आश्रमात रथसप्तमीचा दिवस आला तेव्हा कोणताही सोहळा नव्हता, फक्त पहाटे नदीस्नान, सूर्यनमस्कार आणि मौन. त्या साधेपणात देवदत्ताने जे समाधान अनुभवलं ते त्याने कधीच अनुभवलं नव्हतं. सूर्य उगवताना त्याला जाणवले की प्रकाशाला कुठलाही आवाज लागत नाही, तो शांतपणे आपले काम करतो आणि तेच त्याने शिकायचे आहे. काही दिवसांनी तो आश्रमातून परतण्यास तयार झाला, पण यावेळी त्याच्या मनात वेगळीच स्थिरता होती. आता तो जाणत होता की सत्ता ही साधन आहे, ध्येय नाही. राजवाड्यात परतताना त्याने नदीकाठी उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले आणि मनोमन सांगितले की मला लोकांच्या नजरेत मोठे होऊ देऊ नकोस, पण त्यांच्या जीवनात उपयोगी ठरू दे. त्या क्षणी त्याला जाणवले की रथसप्तमीचा खरा अर्थ हा केवळ जीवन बदलण्यात नसून स्वतःला सतत तपासत राहण्यात आहे. कारण जो स्वतःवर लक्ष ठेवतो तोच इतरांसाठी योग्य मार्गदर्शक ठरतो. आणि या जाणीवेने देवदत्ताच्या जीवनातील आनंद अधिक शुद्ध आणि निखळ झाला. आश्रमातून परतल्यानंतर देवदत्ताच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण परिपक्वता उतरली होती. आता त्याच्या हालचालींमध्ये घाई नव्हती, निर्णयांमध्ये उतावळेपणा नव्हता आणि शब्दांमध्ये कटुता नव्हती. राजवाड्यातील प्रत्येक जण हा बदल जाणवत होता. सेवक असोत वा सल्लागार, सगळ्यांना वाटत होते की राजा अधिक शांत, अधिक ऐकणारा आणि अधिक समजून घेणारा झाला आहे. देवदत्ताने पुन्हा एकदा राज्यभ्रमण सुरू केले, पण यावेळी उद्देश केवळ समस्या सोडवणे नव्हता, तर लोकांच्या मनातील भाव जाणून घेणे हा होता. एका लहान गावात पोहोचल्यावर त्याला दिसले की काही तरुण परंपरांना कंटाळलेले आहेत. त्यांना विधी निरर्थक वाटत आहेत आणि ते श्रद्धेपासून दूर जात आहेत. देवदत्ताने त्यांना एकत्र बोलावले. कोणताही उपदेश न करता त्यांच्या शंकांना ऐकले आणि मग शांतपणे सांगितले की परंपरा ही साखळी नसून स्मृती असते, जी आपल्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देते. त्याने रथसप्तमीचे उदाहरण देत सांगितले की सूर्य उगवतो हे सत्य आहे, पण त्या उगवण्याकडे पाहून मन जागे करणे हे परंपरेचे सार आहे. तरुणांच्या डोळ्यात कुतूहल दिसू लागले आणि त्यांनी पहिल्यांदाच त्या विधींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रवासात देवदत्त एका डोंगराळ भागात गेला, जिथे प्राचीन गुहा आणि साधकांचे निवास होते. तिथे त्याने दीर्घ ध्यान केले आणि जाणवले की शांतता ही शोधायची गोष्ट नसून स्वीकारायची अवस्था आहे. त्या ध्यानातून उठल्यानंतर त्याने ठरवले की राज्यात केवळ बाह्य समृद्धी नव्हे, तर अंतःकरणाची समृद्धीही वाढवायची आहे. त्यासाठी त्याने आश्रम, मंदिरे आणि गुरुकुल यांना अधिक स्वातंत्र्य दिले, जेणेकरून ते लोकांना केवळ विधी नव्हे तर जीवनमूल्य शिकवतील. काही काळातच राज्यात बदल दिसू लागला. लोक एकमेकांशी अधिक सहकार्य करू लागले. मतभेद असूनही द्वेष कमी झाला आणि संवाद वाढला. देवदत्त मात्र या सगळ्याचे श्रेय स्वतःकडे घेत नव्हता. तो नेहमी म्हणत असे की सूर्य उगवतो म्हणून दिवस होतो, आपण फक्त त्या प्रकाशात चालतो. एका वर्षानंतर पुन्हा रथसप्तमी आली, पण यावेळी देवदत्ताने कोणताही भव्य सोहळा ठेवला नाही.
त्याने फक्त एक सामूहिक नदी स्नान, शांत सूर्यनमस्कार आणि मौन प्रार्थना ठेवली. लोकांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले, पण त्या शांततेत त्यांना एक वेगळाच अनुभव आला. कोणताही गोंगाट नाही, कोणताही दिखावा नाही, फक्त उगवत्या सूर्याकडे पाहणारी हजारो शांत मने. देवदत्त त्या लोकांमध्येच उभा होता. कोणालाही तो राजा आहे हे वेगळे सांगण्याची गरज वाटत नव्हती. सूर्य वर आला तसा त्याच्या मनात एक गहिरा भाव दाटून आला की कदाचित हेच खरे यश आहे, लोकांच्या मध्ये असूनही वेगळा न वाटणे. त्या दिवशी त्याने एक महत्त्वाची घोषणा केली की राज्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी एक क्षण मौन पाळला जाईल, जेणेकरून निर्णय मनाच्या गोंगाटातून नव्हे तर अंतःकरणाच्या स्पष्टतेतून घडतील. ही घोषणा ऐकून लोकांना वाटले की हा केवळ नियम नाही तर जीवन पद्धती आहे. त्या रात्री देवदत्त एकटाच राजवाड्याच्या अंगणात बसला होता. आकाशात तारे चमकत होते आणि दूरवर मंदिरातील दीप दिसत होते. त्याने डोळे मिटून विचार केला की आज मला खरोखरच आनंद वाटतो आहे, कोणत्याही कारणाशिवाय. त्याला उमगले की जेव्हा मन अपेक्षांपासून मुक्त होते तेव्हाच आनंद स्थिर होतो. रथसप्तमीने त्याला जे दिले होते ते केवळ दिशा नव्हे तर अंतःकरणातील मोकळीक होती, आणि त्या मोकळीकपणातच त्याला आयुष्याचा खरा उत्सव सापडला होता. काळाच्या प्रवाहात देवदत्ताचे केस पांढरे होऊ लागले. चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा उमटल्या, पण डोळ्यांतील तेज मात्र अधिक निर्मळ झाले होते, कारण आतला संघर्ष शांत झाला होता. प्रजा आता त्याला केवळ राजा म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून पाहू लागली होती. अनेक तरुण निर्णय घेण्यापूर्वी त्याच्याकडे येत, वृद्ध आपले अनुभव सांगत आणि स्त्रिया आपल्या घरातील सुखदुःख मोकळेपणाने मांडत. देवदत्त प्रत्येकाला ऐकत असे. सल्ला देताना स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता धर्म आणि विवेक पुढे ठेवत असे. एके दिवशी आश्रमातील वृद्ध ऋषी राजवाड्यात आले आणि त्यांनी देवदत्ताला सांगितले की प्रत्येक प्रकाशाला मावळण्याची वेळ येते, पण जो प्रकाश इतरांच्या अंतःकरणात प्रज्वलित होतो तो कधीच विझत नाही. हे शब्द ऐकून देवदत्ता अंतर्मुख झाला आणि त्याला जाणवले की आता उत्तराधिकारी तयार करण्याची वेळ आली आहे. त्याने आपल्या पुत्राला आणि काही निवडक तरुणांना एकत्र बोलावले आणि त्यांना राजकारण, युद्ध किंवा संपत्तीबद्दल नाही तर सूर्यदेवांच्या तत्वांबद्दल शिकवू लागला. नियमितता, कर्तव्य, समता आणि निस्वार्थ सेवा यांचे महत्त्व सांगू लागला. त्याने स्पष्ट केले की राजा होणे म्हणजे अधिकार मिळवणे नाही तर जबाबदारी स्वीकारणे आहे. काही तरुणांना हे कठीण वाटले, पण देवदत्त शांतपणे सांगत राहिला की सोपे मार्ग क्षणिक सुख देतात, पण कठीण मार्ग दीर्घकालीन शांती देतात. त्याने आपल्या आयुष्यातील चुका, अहंकाराचे क्षण आणि त्यातून मिळालेले धडे प्रामाणिकपणे सांगितले. हे ऐकून तरुणांच्या मनात आदर अधिकच वाढला. दरम्यान राज्यात एक लहानसा पण महत्त्वाचा प्रसंग घडला. 2 गावांमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद निर्माण झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. देवदत्त स्वतः तिथे गेला, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि कोणताही तात्काळ निर्णय न देता सर्वांना एकत्र नदीकाठी नेले. उगवत्या सूर्याकडे पाहून त्याने सांगितले की हा सूर्य दोन्ही गावांसाठी समान आहे, मग पाणी का वेगळे असावे. त्याने दोन्ही गावांना मिळून जलसंधारण करण्याची योजना दिली आणि त्या सहकार्यामुळे वाद आपोआप विरघळला. लोकांना जाणवले की हा निर्णय केवळ न्यायाचा नव्हता तर भावनिक एकतेचाही होता. त्या दिवशी संध्याकाळी देवदत्त एकटाच मंदिरात गेला. सूर्यदेवांच्या मूर्तीसमोर बसून त्याने मनोमन कृतज्ञता व्यक्त केली की मला आयुष्यभर शिकत राहण्याची संधी दिलीस. त्याला जाणवले की ज्ञान पूर्ण होत नाही, ते फक्त खोल जात जाते. काही दिवसांनी रथसप्तमी पुन्हा एकदा जवळ आली. यावेळी देवदत्ताने कोणतीही योजना केली नाही. तो फक्त पहाटे नदीकाठी गेला, पाण्यात उभा राहून अर्घ्य अर्पण केले आणि डोळे मिटून उगवत्या सूर्याच्या उष्णतेला आपल्या त्वचेवर अनुभवले. त्या क्षणी त्याच्या मनात कोणताही विचार नव्हता, कोणतीही इच्छा नव्हती, फक्त अस्तित्वाची शांत जाणीव होती. त्याला वाटले की आयुष्यभर शोधलेला आनंद या क्षणात सामावला आहे. राजवाड्यात परतल्यावर त्याने आपल्या पुत्राला सिंहासनावर बसवण्याची घोषणा केली आणि स्वतः साध्या वस्त्रात सभेत उभा राहिला, कोणताही मोह न दाखवता. प्रजेला क्षणभर धक्का बसला, पण त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि आदर दोन्ही होते. देवदत्ताने सांगितले की सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो, पण त्याची गती कधी थांबत नाही. तसेच जीवनाची गतीही पुढे जात राहिली पाहिजे. त्या क्षणी सर्वांना जाणवले की हा निरोप नाही तर एका चक्राची पूर्णता आहे.
देवदत्ताच्या मनात शांत समाधान होते, कारण त्याने सत्ता नाही तर मूल्य पुढे दिली होती आणि रथसप्तमीने त्याला शिकवलेला हा धडा त्याच्या संपूर्ण आयुष्याचा सार बनला होता. सिंहासन पुत्राकडे सोपवल्यानंतर देवदत्ताचे जीवन पूर्णपणे बदलले. परंतु त्या बदलात दुःख नव्हते, तर विलक्षण हलकेपण होते. जणू दीर्घ प्रवासानंतर कोणी ओझे अलगद खाली ठेवावे. तो राजवाड्यातील ऐश्वर्य सोडून नदीकाठच्या जुन्या आश्रमात राहू लागला, जिथे त्याचे आयुष्य कधी काळी प्रश्नांनी भरलेले होते आणि जिथे रथसप्तमीच्या दिवशी त्याला पहिला प्रकाश मिळाला होता. आश्रमातील साधे जीवन, पहाटेचे स्नान, सूर्यनमस्कार, मौन आणि सेवा यातच त्याचे दिवस जाऊ लागले. लोक अजूनही त्याला भेटायला येत, मार्गदर्शन मागत, पण तो आता स्वतःला गुरु किंवा महापुरुष म्हणवत नव्हता. तो फक्त सांगत असे की सूर्य रोज उगवतो, त्याच्याकडे पहा आणि तुमचे उत्तर तुम्हालाच मिळेल. एके सकाळी रथसप्तमीचा दिवस उजाडला. आकाशात नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता होती. वारा मंद वाहत होता आणि नदीचे पाणी सूर्यकिरणात चमकत होते. देवदत्त नदीत उतरला. पाण्यात उभं राहून त्याने अर्घ्य अर्पण केले आणि डोळे मिटले. त्या क्षणी त्याच्या आयुष्याची संपूर्ण वाटचाल त्याच्या मनात उमटली. राजपुत्र असताना असलेली अस्वस्थता, दुःखाने भरलेले प्रश्न, ऋषींचे शब्द, स्वप्नातील सूर्यदेव, सेवेत सापडलेला आनंद, अहंकाराशी केलेला संघर्ष आणि अखेरीस मिळालेली शांतता. त्याला जाणवले की आनंद हा एखादी गोष्ट मिळाल्यावर येत नाही, तर जे आहे त्याच्याशी मैत्री केली की तो आपोआप प्रकट होतो. सूर्य वर येऊ लागला तसा त्याच्या चेहऱ्यावर सौम्य स्मित उमटले. शरीर थकलेले होते, पण मन विलक्षण शांत होते. तो नदीकाठावर येऊन बसला. ओल्या वाळूत पाय रोवून बसताना त्याला जाणवले की आता कोणतीही इच्छा उरलेली नाही, कोणताही प्रश्न नाही, फक्त कृतज्ञता आहे. आश्रमातील ऋषींना समजले की देवदत्ताची वेळ जवळ आली आहे. ते शांतपणे त्याच्या आसपास बसले. मंत्रोच्चार सुरू झाले, पण देवदत्ताच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. सूर्य पूर्णपणे उगवला तेव्हा देवदत्ताने हळूच डोळे उघडले, आकाशाकडे पाहिले आणि मनोमन म्हणाला की तू मला जे शिकवलेस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्या क्षणी त्याचा श्वास हळूहळू शांत झाला, शरीर स्थिर झाले आणि तो जणू त्या सूर्यकिरणात विलीन झाला. नदी वाहत राहिली, सूर्य चमकत राहिला. आश्रमात शांती पसरली आणि कुणालाही वाटले नाही की काही संपले आहे, कारण देवदत्ताने मागे जे सोडले होते ते शाश्वत होते. काही काळानंतर प्रजेने त्या आश्रमाजवळ एक लहानसे मंदिर उभारले, ज्यात सूर्यदेवांची मूर्ती आणि समोर देवदत्ताची कोणतीही प्रतिमा नव्हती, कारण लोकांनी समजून घेतले होते की तो व्यक्ती नव्हता तर एक प्रवास होता. दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी लोक त्या नदीकाठी जमत, स्नान करत, सूर्यनमस्कार घालत आणि आपल्या आयुष्याकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करत. कथा सांगताना वृद्ध लोक म्हणत की देवदत्ताने काही चमत्कार केले नाहीत, पण त्याने माणसाला माणूस बनवले आणि तेच सर्वात मोठे चमत्कार आहे. रथसप्तमीची ही खरी कथा म्हणून पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली, कारण तिने लोकांना हे शिकवले की आयुष्य आनंदी होण्यासाठी बाहेर काही शोधण्याची गरज नसते. सूर्य रोज उगवतो तसेच आपल्या आतही प्रकाश असतो, फक्त तो पाहण्याची दृष्टी हवी. आणि जो त्या दिवशी श्रद्धेने सूर्याला अर्घ्य देतो तो केवळ देवाची पूजा करत नाही, तर स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा देतो. हीच रथसप्तमीची खरी देणगी आहे आणि या देणगीतूनच जीवनाचा खरा उत्सव जन्माला येतो. ही रथसप्तमीची कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर मनात साठवण्यासाठी आहे. आजच्या काळात जिथे माणूस सतत बाहेर सुख शोधतो, तिथे अशा कथा आपल्याला आठवण करून देतात की खरा आनंद आतूनच उगवतो, अगदी उगवत्या सूर्यासारखा. जर या कथेतील देवदत्ताचा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर कधीतरी तुम्हालाही वाटले असेल की आयुष्याला दिशा हवी आहे, तर ही कथा तुमच्यासाठीच होती. अशा प्राचीन, भावपूर्ण, भक्तिरसाने ओतप्रोत कथा तुम्हाला नियमितपणे ऐकायला मिळाव्यात, यासाठी तुमचा एक छोटासा सहभाग फार मोठा ठरतो. तुमचा एक शब्द, एक कमेंट, एक प्रतिक्रिया आम्हाला पुढे लिहिण्याची प्रेरणा देते. या कथेतील एखादा प्रसंग, एखादा संवाद, एखादी भावना तुमच्या मनात घर करून बसली असेल तर ती नक्की व्यक्त करा. तुमचा भक्तिभावच या चॅनलची खरी शक्ती आहे.